लेह मनाली मार्गावर दरड कोसळल्याने अनेक प्रवासी रस्त्यात अडकले असून अत्यंत प्रतिकूल हवामानात त्यांची परिस्थिती अतिशय चिंताजनक बनली आहे. महाड शहरातील रहिवासी असलेले अमोल मामुणकर, समीर सावंत, राजेंद्र दरेकर आणि त्यांचे कुटुंबीय असे एकूण 9 जण गेल्या 2 दिवसांपासून वाहतूक ठप्प झाल्याने येथील रस्त्यावर प्रचंड कडाक्याच्या थंडीत अडकलेले आहेत. थंडीचे प्रमाण इतके आहे की सध्या तापमान 2 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. अन्न, पाणी आणि निवाऱ्याचा अभाव त्या ठिकाणी असून अनेक जण उपाशी अवस्थेत आहेत. दरड हटवण्याचे काम सुरू असले तरी सातत्याने नवीन दरडी कोसळत असल्यामुळे हा मार्ग मोकळा होण्याचा काही निश्चित अंदाज सांगता येणार नसल्याचे समजते. प्रशासनाकडून मदत मिळावी तसेच अडकलेल्या प्रवाशांपर्यंत अन्न, औषधे आणि गरम कपड्यांची मदत पोहोचावी अशी कळकळीची मागणी पर्यटक करीत आहेत. नमस्कार, मी समीर सावंत. आम्ही तिघजण अमोल मामुणकर आणि राजेंद्र दरेकर परिवार असे मिळून 9 जण लेह लडाख ट्रीपवर आलो होतो. श्रीनगर ते लेह हा प्रवास खूप सुंदर झाला. लेहवरनं मनाली ह्या हायवेवर येत असताना आम्हाला पांग या गावापासून 10 किलोमीटरवर एक दरड कोसळली होती. ती दरड कोसळण्याचं काढण्याचं काम हे गेले 2 दिवस चालू आहे. त्यामुळे आम्ही गेले 2 दिवस अडकून पडले आहोत. ह्या ठिकाणी टेम्परेचर हे जवळजवळ 2 डिग्री ते 1 डिग्री जातं रात्री आणि दिवसा पण नॉर्मली 10 ते 12 डिग्री असतं. गेले 2 दिवस इथे अडकून पडल्यामुळे आमचे खाण्यापिण्याचे खूप हाल होत आहेत. त्यानंतर हे जे काम चालू आहे त्या ठिकाणी 2दा त्यांनी तो रोड क्लिअर केला होता, परंतु परत दरड खाली आल्यामुळे ते रोड परत बंद झालेला आहे. त्या अजून 2 दिवस जाण्याचा बहुतेक चान्सेस आहेत. तिथे एक 5 मीटर बाय 3 मीटर असा मोठा एक दगड आला आहे. तो फोडण्याचं काम चालू आहे BROकडनं. BROची लोक खूप चांगलं काम करत आहेत, पण तो दगड खूपच मोठा असल्यामुळे तो सुरुंग लावून फोडायचं काम चालू आहे आणि सुरुंग लावल्यामुळे अजून दरड परत खाली कोसळत आहे. त्यामुळे आमचे इथे खूप ॲक्च्युली हाल होत आहेत. तर हे टेम्परेचर खूपच जास्त आहे, ज्याची आम्हाला सवय नाही आहे. तरी माझी अशी नम्र विनंती आहे की जी कोणी आपली माणसं लेह साईडला असतील त्यांनी येताना कृपया माहिती घ्यावी आणि मगच ह्या रोडने प्रवास करावा. धन्यवाद.